श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांचं आपल्या स्वामी माऊली या चॅनलमध्ये स्वागत करते। तर आजचा विषय आपला होणार आहे बघा गुढीपाडवा। गुढीपाडवा उभारत असतो आपण, गुढी उभारत असतो गुढीपाडव्याच्या दिवशी। तर त्या दिवशी आपल्याला काय तयारी करून ठेवायची आहे, तसंच आपल्याला आपल्या घरामध्ये काय गोष्टी करायच्या आहेत ते तुम्हाला सांगणार आहे। तसंच जे निंबाचे पानं असतात त्यांचा उपाय आपल्याला करायचा असतो, ज्या गाठी असतात त्याचा देखील एक उपाय मी सांगणार आहे। तसेच तुम्हाला सांगेल आपल्याला नैवेद्य जो असतो गुढीला हाच नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे। आणि तसंच तुम्हाला सांगेल आपण गुढी उभारत असताना कोणत्या प्रकारचा वस्त्र आपण घ्यायचा आहे, कोणत्या कलरचा वस्त्र आपण गुढीला घ्यायचा आहे गुढी उभारण्यासाठी, ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत। तसंच आपण गुढी उभारायचा मुहूर्त कोणता किंवा उतरवायचा मुहूर्त कोणता असतो, तसंच गुढी उभारताना आणि उतरवताना आपल्याला कुठला मंत्र म्हणायचा आहे, तर ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये होणार आहे। आणि सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल की गुढी कशी उभारायची तो दुसरा व्हिडिओ येईल, मात्र आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेल आपण कोणती कोणती तयारी करून ठेवावी आधी ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजणार आहे। तर सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल तर गुढीपाडवा हा अतिशय शुभ मुहूर्त असतो आणि या दिवसापासून आपल्या मराठी नवीन वर्षाचा प्रारंभ होत असतो। हा दिवस वर्षातील 4 मुख्य मुहूर्तापैकी एक असल्याने या दिवशी नवीन आपण जे काही कार्य करतो आणि कुठलेही कार्य करतो ते म्हणजे अगदी आनंदात म्हणजे जातं असं म्हटलं जातं, कारण एवढा हा शुभ मुहूर्त असतो। त्या दिवशी कुठलीही तीथ बघितली जात नाही। गुढीपाडवा हा 30 तारखेला येणार आहे। 30 तारखेला आपल्याला सगळ्यांनाच लवकर उठायचं आहे। लवकर उठून आपल्याला अभ्यंग स्नान करायचंय। अभ्यंग स्नान म्हणजे पंचगव्य वगैरे थोडं असेल तर सगळ्यांनी आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीने अभ्यंग स्नान त्या दिवशी करायचंय। स्नान करत असताना हे सूर्योदयाच्या आधी होईल ही काळजी आपल्याला घ्यायची आहे। तसेच तुम्हाला सांगेल आपली आंघोळ केल्यानंतर सगळ्यात आधी तुम्हाला आपलं घर जे असतं ते झाडून काढायचं आहे। घर झाडल्यानंतर आपलं जो अंगण असतो, महत्वपूर्ण अशी माहिती आहे म्हणून तुम्हाला सांगेल सगळ्यात आधी तुम्हाला आपलं अंगण हे स्वच्छ करायचं आहे। तुमचं घर जर बिल्डिंग मध्ये असेल तर तुम्ही जे बाहेरील परिसर असतो आपला मुख्य दरवाजाच्या बाहेरील परिसर तो स्वच्छ करायचा आहे। तिथे थोडीशी रांगोळी आपल्याला टाकायची आहे, आपला उंबरठा स्वच्छ करायचा आहे आणि उंबरठ्याला हळदीचं लेपन तर आपण करणारच आहोत, ते आपल्याला करायचं आहे। मुख्य दरवाजा देखील आपल्याला स्वच्छ करायचा आहे। तसंच आपल्या मुख्य दरवाजाला आपल्याला आंब्याच्या झाडाचे पानं जे असतात, आंब्याचे पानं त्यांचं तोरण आपल्याला त्या दिवशी लावायचं आहे। त्यानंतर तुम्हाला सांगेल गुढी उभारताना आपल्याला शुभ मुहूर्त कोणता, बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडलेला असतो। तर त्या दिवशी तुम्हाला कुठलाही शुभ मुहूर्त बघण्याची गरज येत नाही। गुढी उभारण्यासाठी फक्त एवढं मी तुम्हाला सांगेल की आपण सकाळी सूर्योदय जेव्हा होणार आहे, सूर्याचा उदय होतो त्यावेळी आपली गुढी जी असते ती उभारली गेली पाहिजे। कारण सूर्याचा जो कालावधी असतो 8च्या आधीचा, जे कोवळे किरण जे असतात त्यामध्ये खूप सकारात्मकता असते आणि ते सकारात्मकच्या ज्या लहरी ज्या असतात त्या आपल्या गुढीवर पडायला पाहिजे। जो तांब्याचा कलश असतो त्याच्यावरती पडायला पाहिजे। म्हणून आपल्याला सूर्योदय व्हायच्या आधी आपल्याला गुढी उभारायची आहे। हा प्रयत्न आपण कटाक्षाने करायचा आहे। बरेच लोक काय करतात 10 आणि 11 आपल्या वेळेनुसार उठतात, वेळेनुसार सगळं करत असतात, पण काही गोष्टी अशा असतात बघा, जुने लोक जे असतात ते आपल्या म्हणजे सकाळी उठायचे आणि सकाळीच गुढी उभारायची सगळ्यात आधी। तसंच आपल्याला करायचंय। काही गोष्टी असतात शास्त्रामध्ये दिलेल्या त्या आपण पालन करून करायच्या, तेव्हाच त्याचा अर्थ काहीतरी लागत असतो। ठीक आहे, तर या गोष्टी तुम्ही करायच्या आहेत। तसंच तुम्हाला सांगेल जो आपण कलश उभारणार आहोत तो तांब्याचा असला तर अतिउत्तम, नसेल तांब्याचा कलश तर तुम्हाला सांगेल कुठलाही धातूचा असला तरी देखील चालेल, पण धातूचा घेतला तर अतिउत्तम ठरत असतो, कारण त्यामध्ये सकारात्मक लहरी ज्या असतात त्याचा देखील मी तुम्हाला पुढे उपाय सांगणार आहे तांब्याचा, तो नक्कीच सगळ्यांनी करावा। आता जो तांब्या असतो बघा, तांब्या कधीही उघडा मारत नाही किंवा उलटा कधीही आपण ठेवत नाही। बरेच बघा आपण पूजा विधी बरेचसे काही करत असतो, पण कधीही तुम्ही असं बघितलं का की कलश हा उलटा ठेवला गेला तर नाही। फक्त गुढीपाडवा असा सण असतो की त्या दिवशी आपला गुढीपाडव्याचा जो तांब्या असतो तो उलटा ठेवला जातो, म्हणजे त्याचं मुख जे असतं ते जमिनीकडे येत असतं। आता सूर्याचे किरण जे असतात ते तर पडणारच आहेत त्या तांब्यावरती, पण मात्र आपल्या जमिनीकडे आपण त्याचं मुख केल्याने आपल्या जमिनीमधील ज्या सकारात्मक लहरी ज्या असतात आणि जमिनीमध्ये बघा जमिनीविषयी परोपकाराची भावना जी जमिनीची असते, जमीन खूप काही देऊन जाते आपल्याला पृथ्वी माता,
पण ती परोपकाराची भावना आपण निर्माण होते आणि त्या दिवशी जमिनीची भावना जी आहे त्याची आपण एकदम म्हणजे स्वतःच्या मनापासून जोपासण्याची पूर्ण तयारी करायची आणि त्या लहरी ज्या असतात जमिनीमधल्या त्या तांब्यामध्ये येणार आहेत. म्हणून त्या दिवशी जो तांब्या असतो तो उलटा ठेवला जातो आणि त्या लहरी ज्या असतात त्या तांब्यामध्ये साचल्या जातात. त्यामुळे आपल्या घरात देखील भरभराटी होत असते, आपल्या घरात कशाचीही कमी पडत नाही आणि त्या दिवशी म्हणूनच हा तांब्या जो असतो तो उलटा उघडा ठेवला जातो. आता आपल्याला गुढी उभारण्यासाठी बघा साहित्य काय काय लागणार आहे बघा. गुढी उभारण्यासाठी तुम्हाला जसं मी सांगितलं तांब्या लागणार आहे. ठीक आहे, फुलांचा हार एक असेल तर तो फुलांचा हार आपल्यावर आहे. तसंच गाठी जी असते ती आपल्याला लागणार आहे, म्हणजे साखर माळा जी बोलतो आपण ती. त्यानंतर निंबाचे पानं जे असतात ते लागणार आहे. नंतर मोहर असतो बघा निंबाला आलेला, तो मोहर देखील आपल्याला मिळाला तर तो पण लागणार आहे. नंतर तुम्हाला सांगेल या गोष्टीनंतर वस्त्र जे असतं ते लागणार आहे. एक भक्कम काठी जी असते ती लागणार आहे. वस्त्र जे असतं ते कोणत्या रंगाचं असावं बघा. वस्त्र जे असतं लाल, केशरी, पिवळा, हिरव्या रंगाचं चालेल, काही हरकत नाही. फक्त वस्त्रामध्ये बघा जे धागे असतात ते आडवे आणि उभे असतात, हे लक्षात घ्या. ते का तिथे लावलं जातं तर आपल्या आयुष्यामध्ये येणारे देखील विघ्न असतात, सुख असतं, दुःख असतं, ते आडवे उभे येत असतात आणि त्याला सामोरे जाण्यासाठी आपल्याला एक शक्ती प्राप्त होत असते. म्हणून आपण ते वस्त्र तिथे लावत असतो, हे लक्षात घ्या. आणि काठीसारखे भक्कम आपण प्रत्येक विघ्न जे असतं, संकट येत असतं, त्याला सामोरे जात असतं. त्याचं प्रतीक म्हणून आपण तो ब्रह्मध्वज त्या दिवशी उभारत असतो आणि त्याचं महत्व दिलं गेलेलं असतं. बाकीच्या गोष्टी जर म्हटल्या पूजेसाठी तर ते आपल्याला जे बेसिक आहे ते लागणारच आहे. कुंकू झालं, हळदी झाली, तांदूळ झालेत म्हणजे अक्षदा ज्या झाल्या, कापूर, दिवा, धूप, दीप ह्या गोष्टी आपण घरातल्या वापरायच्या आहेत. मात्र या वस्तू आपल्याला वापरायचं आहे आणि त्यांचं महत्व देखील तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळालेलं आहे, सांगितलेलं आहे. तर तुम्हाला सांगेल गुढी उभारताना तुम्हाला आणि उतरवताना एक मंत्र म्हणायचा आहे आणि तो मंत्र उभारताना आणि उतरवताना दोघी वेळा तुम्हाला म्हणायचा आहे. जेव्हा आपण गुढी उभारतो तेव्हा ओम ब्रह्मध्वजाय नमः, ओम ब्रह्मध्वजाय नमः हा जो मंत्र आहे हा तुम्हाला म्हणायचा आहे. गुढी उभारतो तेव्हा आपण जेव्हा गुढी बांधणार आहोत तेव्हा तुम्हाला एक नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे. चणाची डाळ थोडी आपण घ्यायची आहे, अगदी बघा 1 चम्मच भर घ्या. पोहे खायचा जो चम्मच असतो छोटा तो घ्या, तो भिजायला रात्री टाकून द्यायची चण्याची डाळ. सकाळी उठून आपल्याला ती चण्याची डाळ, त्यामध्ये थोडासा मोहर, तुम्ही निंबाचा पालाचा जो असतो तो घ्यायचा आहे किंवा 1-2 पानं जे असतात निंबाचे ते घ्या. ते बारीक असे कट करा हाताने तरी चालेल आणि गूळ थोडा घ्यायचा आहे. हा जो कारण आपला बघा जेवण जे असतं पूर्णाचं आपण जेवण बनवत असतो, हे जेवण बनवायला आपल्याला उशीर होत असतो, 12-1 वाजत असतात बरोबर. तर आपण सकाळी जेव्हा पूजा करत असतो गुढीची तेव्हा उभारल्यानंतर आपण सगळ्यात आधी हा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे आणि आयुर्वेदामध्ये सुद्धा याचं महत्व दिलं गेलेलं आहे. हा नैवेद्य तुम्हाला गुढीला दाखवायचा आहे. नंतर आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीला प्रसाद म्हणून थोडं थोडं आपल्याला सगळ्यांनी हा नैवेद्य ग्रहण करायचा आहे. त्यानंतर दुपारी तुम्हाला जेव्हा आपण तुमचं जेवण तयार झालं तेव्हा तुम्ही गुढीला नैवेद्य दाखवायचा आहे. आता गुढी जी असते आपण उभारलेली असते, आता ती केव्हा आपण उतरवायची तो बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो. कोणी बोलतो दुपारी, कोणी बोलतो संध्याकाळी. या पद्धतीने बघा तुमच्या घरात जी परंपरा आहे सगळ्यात आधी मी सांगेल ती परंपरा जोपासणं खूप महत्वाचं असतं. तसंच मी तुम्हाला सांगेल जी काठी असते, गुढीची काठी जी असते ती देखील बऱ्याच ठिकाणी एकच काठी वापरली जाते. तुमच्या घरात जी पद्धत असेल ती तुम्ही वापरा. बरेच ठिकाणी असं असतं की प्रत्येक वर्षी वेगवेगळी काठी आणली जाते, तसं सुद्धा तुम्ही करू शकतात. आधी तुमच्या घरात वंश परंपरा, आपल्या घरात जी पद्धत चालू आहे तीच तुम्ही वापरावी. फक्त तुम्हाला सांगेल जो कापड असतो, जो वस्त्र असतं तो मात्र तुम्हाला कोरा हवा आहे. आपण परिधान करून गुढीला परिधान करू नका. मात्र गुढीने जो वस्त्र परिधान केलेला आहे आता तो तुम्ही वापरू शकतात महिलांनी. पण गुढीला जो वस्त्र तुम्ही परिधान करणार आहे ती साडी असो, ब्लाउज पीस असो, खण असो, काही असो, तो मात्र कोरा हवा. आता तुम्हाला सांगेल गुढी जेव्हा आपण उतरवून आपण घरात आणतो तेव्हा गुढीची पूजा करायची. पूजा केल्यानंतर तुम्हाला सांगेल जेव्हा आपण घरात जेवढे पण व्यक्ती असतो तेव्हा आपण तिथे उभं राहावं. उभं राहिल्यानंतर आपण सगळ्यांनी प्रार्थना करावी, हात जोडून नमस्कार करावा आणि तुम्हाला जे काही मागायचं तिथे मागायचं आहे की वर्षभर माझ्या घरामध्ये भरभराटी राहू द्या, माझे जे संकट आहेत, जे विघ्न आहेत ती प्रार्थना करावी तिथे. आणि तुम्हाला जे काही सांगायचंय ते तिथे सांगायचं. आर्थिक प्रॉब्लेम असू द्या,
कुठलंही असू द्या ते तुम्हाला तिथे मागायचं आहे. नक्कीच तुमच्या झोळीमध्ये गुढीच्या प्रती जे तुम्ही व्यक्त करणार आहे ते तुम्हाला नक्कीच या वर्षभरामध्ये तुमची इच्छा जी असते ती पूर्ण होईल. अशा प्रकारे तुम्हाला पूजा करायची आहे. त्यानंतर आपण गुढी केव्हा उतरवायची तर प्रदोषकाळी म्हणजे केव्हा तर 4-5 वाजता आपण गुढी उतरवू शकतो. गुढी उतरवल्यानंतर आता बरेच लोक काय करतात, तो तांब्या घेतात, लगेच धुवायला ठेवतात, लगेच गुढी सोडून टाकतात. तर तसं करू नका महिलांनो. ती गुढी सोडून आणा, उतरवून घ्या, घरात आणा, तिची पूजा करा. त्यानंतर तुम्हाला सांगेल जे सामान असं व्यवस्थित काढावं. नंतर आता उपाय काय करायचा आहे तर जो तांब्या असतो, गुढीचा तांब्या आहे, तो तांब्या लगेचच धुवायला ठेवू नका. त्याच्यामध्ये सकारात्मक लहरी, जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं, त्या लहरी त्या दिवशी असतात. तर तांब्यामध्ये आपल्याला तांदूळ किंवा मग गहू जे असतात ते रात्रभर भरून ठेवायचे आहेत. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला जे धान्य असतं आपल्या साठवलेल्या धान्यामध्ये ते धान्य आपल्याला टाकायचं आहे. ठीक आहे, हा एक उपाय करायचा आहे. म्हणजे आपल्या घरामध्ये वर्षभर भरभराटी राहील, कधीही कमी पडणार नाही. तसंच आता जे लिंबाचे पानं जे आहेत त्याचा काय उपाय करावा तर लिंबाचे पानं जे असतात ते बाकीचे पानं आपण जे धान्य असतं त्यामध्ये टाकू शकतो. आणि बाकीचे जे 2-3 पानं जे असतात ते आपल्या तिजोरीत ठेवायचे आहेत. हा एक उपाय करायचा आहे. त्यामध्ये आपल्या घरात लक्ष्मी माता स्थिर राहते, पैशाची चणचण भासत नाही. आणि तिसरं म्हणजे जी गाठी असते बघा, गाठी आपल्याला काय करायचे, कोणी उन्हातून दानातून आलं की बरेच लोक काय करतात, आता गाठी पण खात नाही, गोड आहे कोणी खात नाही, पण उन्हातून आल्यानंतर जी गाठी असते ती गाठी थोडासा तुकडा प्रत्येकाला तुम्ही द्यायचा आहे. अशी करून आपल्याला गाठी हा प्रसाद जो असतो व्यवस्थित प्रमाणे संपवायचा आहे. नाही तर बऱ्याच ठिकाणी काय होतं, त्या गाठीला मुंग्या लागतात तरी देखील ती संपत नाही, तर त्याचे दोष आपल्याला लागत असतात. म्हणून ही चूक करू नका. आणि याचा उपाय देखील आपण किंवा याचा वापर जो असतो तो अशा प्रकारे आपण करू शकतो. तर ही होती माहिती आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी कुठला सामान लागणार आहे, त्या सामानाचा उपयोग कसा करावा, काय करावा, आता गुढी कशी उभारावी, हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यापर्यंत लवकरच लवकर घेऊन येईल. गुढीपाडव्याच्या माझ्या परिवाराकडून तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तसंच त्या दिवशी आपली नवरात्र सुरू होणार आहे, नवीन वर्ष देखील सुरू होणार आहे. म्हणून सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि नवीन वर्ष तुम्हाला सुख समृद्धीचे भरभराटी जाओ ही स्वामींचरणी प्रार्थना करते. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.